नमस्कार, मी अमृता आकाश. आरोग्यमधन संपदामध्ये आपलं स्वागत. आज आपण किडनी स्टोनवर अत्याधुनिक उपचार पद्धती या विषयावर माहिती घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर नितीन दांडेकर. डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण डॉक्टरांची ओळख करून घेऊयात. डॉक्टर नितीन दांडेकर यांचं वैद्यकीय शिक्षण नावाजलेल्या केम हॉस्पिटल आणि जीएस मेडिकल कॉलेज मुंबई इथे झालंय. त्यानंतर स्वतःचं दांडेकर हॉस्पिटल डोंबिवली इथे त्यांनी सुरू केलं. ज्ञान आणि तंत्रज्ञान दोन्हीमध्ये त्यांनी स्वतःला नेहमीच अद्यावत ठेवलंय. आता ठाणे येथे शिवनेरी हॉस्पिटल आणि ॲडव्हान्स न्यूरोलॉजी सेंटर या नावाने अद्यावत उपकरणांनी युक्त असं हे केंद्र त्यांनी सुरू केलंय. डॉक्टरांना वैद्यकीय क्षेत्राचा तब्बल 25 वर्षांचा प्रदीर्घ असा अनुभव आहे. आपलं ज्ञान कौशल्य याचा जास्तीत जास्त रुग्णांना लाभ व्हावा यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. तर डॉक्टर, मुतखडा हा का होतो किंवा त्याची कारणं काय हे प्रत्येकाला माहिती आहे आणि असं म्हणतात की शत्रूला देखील हा आजार होऊ नये इतका तो आजार वेदनादायी असतो. मात्र या आजारावर उपचार नेमके कशा पद्धतीने केले जातात, या उपचारांबद्दलच आम्हाला काय माहिती द्याल? आपण मला वाटतं पहिल्या स्लाइडकडे जाऊया. म्हणजे कसं होईल की त्याच्यावरनं आपल्याला एक अंदाज येतो. आता मी इथे डायग्राम दाखवण्यासाठी किडनी आणि त्याला जोडणारी नळी याला युरेटर असं म्हणतात. आता उगमस्थान स्टोनचं आहे ते किडनीमध्ये आहे आणि तिथंच तो खाली येतो आणि जिथे जिथे मी बाण दाखवलेत तिथे तो येऊन अडकण्याचा संभव असतो. साधारणपणे 4 ते 5 मिलीमीटरचे स्टोन खाली येऊ शकतात आणि त्याच्यापेक्षा मोठा असलेले स्टोन हे इथे येऊन अडकतात. पण ही जी युरेटर नावाची नळी आहे तिला एक लवचिकपणा असतो, इलॅस्टिसिटी आपण म्हणतो. म्हणूनच ती जरी 4 mm ची असली तरी त्याच्यातनं 6 ते 8 mm चे स्टोन सुद्धा खाली सरकू शकतात. पण एमर्जन्सी मध्ये आपल्याला जे काही रुग्ण आम्हाला आढळतात त्याच्यामध्ये जास्तीत जास्त रुग्ण हे पेन किंवा खूप जास्त दुखणं घेऊन येतात आणि अक्षरशः गडाबडा लोळतात त्यावेळेला. म्हणजे ते दुखण्याचा स्तर इतका जास्त असतो की पेशंट त्यावेळेला म्हणतो, डॉक्टर काही करा, ऑपरेशन करा, स्टोन काढून टाका. आणि पॅराडॉक्सिकली अशाच पेशंटमध्ये खरं सांगायचं म्हणजे ऑपरेशनची गरज नसते. त्यामुळे हा एक आपण म्हणतो की स्टोन अडकला म्हणजे ऑपरेशन लागेल असं अजिबात नाही. पण त्याच्याच विरोधात की स्टोनची ट्रीटमेंट काही नाही होत करत लांबवणं हे देखील चुकीचं आहे. तर ह्या 3 ठिकाणी आपल्याला स्टोन अडकल्यानंतर ट्रीटमेंट कशी करावी हे त्या स्टोनच्या साईजवरनं अवलंबून असतं. पेशंटला इन्फेक्शन आहे की नाही, डायबिटीज आहे का नाही. आणि मी इथे मुद्दाम फक्त किडनी आणि युरेटरच दाखवलंय. मूत्राशय म्हणजे युरिनरी ब्लॅडर ह्याच्यातले स्टोन मी आता मुद्दाम तुम्हाला डायग्राम दाखवला नाही तो, कारण त्याची कारणं वेगळी असतात. जो पारंपरिक आपण किडनी स्टोन जो म्हणतो त्याची कारणं ही आपल्या लाईफस्टाईलवर अवलंबून असतात आणि मूत्राशयात जे होणारे खडे असतात ते कारण त्याचं वेगळं असतं. तर अशा पद्धतीने स्टोन कुठे आहे, किती मोठा आहे, पेशंटला बाकी मेडिकल कंडिशन्स काय आहेत ह्याच्यावर ह्या उपचार पद्धती ठरतात. आणि दर 5 वर्षांनी जी आज पारंपरिक आहे ती अजून जुनी होऊन जाते आणि जी आज ॲडव्हान्स मानली जाते ती पारंपरिक होते पद्धत. हे युरोलॉजी मधलं सर्वात म्हणजे जाणवत आहे मला की हा ॲडव्हान्स जो होतो हा दर 5 वर्षांनी होत असतो. आणि त्यामुळे आज सुद्धा मी जे काय तुम्हाला अद्यावत दाखवतोय हे कदाचित 5 वर्षांनी ते पारंपरिक झालेलं असेल. मात्र एकदा की रुग्णाला खडा झाला की आता ऑपरेशन शिवाय पर्याय नाहीये असं नेहमी त्या रुग्णाला वाटत असतं. तर याबद्दलचे गैरसमज जे आहेत ते नेमके कसे दूर कराल? तर आपण परत मी सांगितल्याप्रमाणे पहिली स्लाइड आपण बघूया. ह्या 3 ठिकाणी स्टोन जास्त करून येऊन अडकतो. आता अडकल्यानंतर हा स्टोनचा एक सिंपल रूल किंवा साधं प्रिन्सिपल आपण म्हणूया की हा स्टोन ह्या 3 ठिकाणी अडकलेल्या अवस्थेत हा 1 महिन्याच्या वर राहता कामा नये. मग तो छोटा असो किंवा मोठा असो. कारण मला बऱ्याच वेळेला 4 मिलीमीटर स्टोन, 5 मिलीमीटर स्टोन असेही पेशंट माझ्याकडे येतात की जे 3 महिन्यापूर्वी डायग्नोसिस झालेले आहेत आणि तो स्टोन तिथे अडकला आहे काही कारणाने आणि तो खाली येतच नाहीये. आणि अनफॉर्च्युनेटली दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की अशा पेशंटना बऱ्याच वेळेला ती किडनी त्यावेळेला टेम्पररी बंद पडलेली असते आणि जर हाच पेशंट जर 6 महिन्यात नाही आला आपल्याकडे किंवा कितीही काळाने आल्यानंतर कदाचित ती किडनी खराब झालेली असते आणि हे न जाणता ते होतं. कारण पेशंटचं काही दिवसांनी पेन थांबतो आणि दॅट इज अ बॅड साईन. जर दुखत असेल तर ही चांगली गोष्ट आहे, दुखत नसेल तर ती वाईट गोष्ट असते. म्हणून कुठल्याही पेशंटनी ट्रीटमेंट घ्यावी, मेडिकल लाईन ऑफ ट्रीटमेंट. म्हणजे प्रत्येक पेशंटला ऑपरेशन निश्चित लागत नाही, पण तो स्टोन पडलाय की नाही ह्याची शाश्वती इन्व्हेस्टिगेट करून महिना ते 1.5 महिन्याच्या ती करून घ्यावी.
म्हणजे मग आपल्याला आजार पण बळावत नाही आपलं. मात्र काही रुग्ण, आता तुम्ही ऑपरेशन बद्दल सांगितलं, काही रुग्णांच्या मनात अशीही भीती असते की आम्ही ऑपरेशन केलं, आमचे खडे बाहेर पडले, मात्र पुन्हा आम्हाला ऑपरेशन नंतरही खडे होऊ शकतात. हा बरोबर एक आहे. मोठा हा गैरसमज. गैरसमज नाहीये. काय होतं, बऱ्याच वेळेला पेशंटला आपण सांगतो की तुम्ही हे पथ्य पाळा, दर 4 महिन्यांनी सोनोग्राफी करून या. पेशंटचा एकदा मुतखडा बाहेर काढला की त्यानंतर 1 महिना 1.5 महिना पथ्याचं जे काही ठरलेलं आहे ते चालू राहतं. एक वेळ मी समजू शकतो पथ्य नाही केलं, पण पेशंट सोनोग्राफी देखील करायला टाळाटाळ करतात. साधारणपणे 4 ते 5 महिन्यात एखादी सोनोग्राफी करून घेतली, आणि सोनोग्राफी आता अक्षरशः गावोगावी आहे. त्यामुळे सोनोग्राफी ही फार बेसिक टेस्ट आहे, आणि त्या बेसिक टेस्टवरनं आपल्याला हे समजू शकतं की आपल्याला स्टोन होणार आहे की नाही. साधारण 30% लोकांना परत स्टोन होऊ शकतो. तो तुम्ही काढा, ऑपरेशन, बिना ऑपरेशनचा पाडा किंवा काढा, कशाही पद्धतीने गेले तरी साधारण 30%. आणि म्हणूनच माझा नियम असा आहे की एक जनरल नियम असा आहे की प्रत्येक पेशंटला मी दर 4 महिन्यांनी सोनोग्राफी करायला सांगतो. आणि ह्याच्यात सुद्धा हे 2 किंवा 3 वर्ष चालू ठेवायचं. साधारणपणे 2-2.5 वर्षात स्टोन झाला नाही तर तो परत होण्याची शक्यता कमी. अगदीच. मात्र मुतखड्याच्या बाबतीत देखील त्याच्यात आधुनिक आणि प्रगत अशा दोन्ही उपचार पद्धती आहेत. तर या उपचार पद्धती करण्याचा नेमका तुमचा अनुभव काय? हा, तर आता मी ऍक्च्युली व्हिडिओ दाखवलं तर जास्त चांगलं होईल, दर्शकांना तेही जरा हे वाटेल. आता मी मगाशी सांगितलं तसं मूत्राशयात खडे होतात. आता ही मी तुम्हाला जी पद्धत दाखवतोय ही पारंपरिक पद्धत होती पूर्वी. म्हणजे काय असतं की अडकित्यासारखं एक इन्स्ट्रुमेंट आहे, ते दुर्बिणीच्या आतून जातं, आणि तुम्ही बघत असाल की चक्क सुपारी आपण कशी हे करतो अडकित्त्यानी, तशी ते अडकित्ताच वापरलाय असं समजा, आणि या स्टोनचा चुरा केला जातो. पण आता समजा हा स्टोन जर मोठा असेल तर अडकित्त्याची एक लिमिट असते, आणि अडकित्ताचा साईज मोठा असतो. त्याच्यामुळे काही प्रमाणात कधी कधी मोठा स्टोन असेल तर इजा थोडीफार होऊ शकते मूत्रमार्गाला. आणि त्याच्यासाठी मग म्हणून आपण काय म्हणतो की आता एवढे मोठे मूतखडा जर असेल मूत्राशयातला, तर त्याला काय करायचं. तर तुम्हाला आता दिसेल इथे की हा एवढा मोठा खडा आहे की इथे अडकित्त्यासारखे इन्स्ट्रुमेंट चालणारच नाही. आणि म्हणून ही आता प्रगत मानली जाणारी पद्धत होती, ती सुद्धा आता हळूहळू पारंपरिक होत चालली आहे. हा मूतखडा जो आहे हे अतिशय बारीक अशा दुर्बिणींनी म्हणजे मूत्रमार्गातनं आत टाकून या खड्याची अक्षरशः पावडर बनवली जाते. तुम्ही बघत राहा, म्हणजे तुम्हाला समजेल. आणि ह्या ऑपरेशनमध्ये पूर्वी ओपन सर्जरी करायला लागायची, की जे 10 टाक्यांचं ऑपरेशन आहे त्यात रिकव्हरी टाइम वाढायचा पेशंटचा. आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे की ह्या ऑपरेशन नंतर पेशंट अक्षरशः एका दिवसात घरी जाऊ शकतो. आता तुम्ही बघाल हे लेझरनी तोडताना कसं दिसतंय, आणि त्याचा चुरा होतो. आणि अशा पद्धतीने केल्याने पेशंटची रिकव्हरी पण फास्ट असते, आणि कामावर पेशंट रुजू होऊ शकतात. तो पण एक महत्वाचा मुद्दा आहे. सोशो इकॉनॉमिकली पेशंटनी कामावर रुजू होणं वेळेत, हे देखील महत्वाचं आहे. आणि म्हणून ह्या अद्यावत पद्धती ह्या सामान्य माणसाला जास्त उपयोगी आहेत असं माझं म्हणणं आहे याच्यामध्ये. आता हे फक्त मी मूत्राशयाचं दाखवलं, पण सर्वात जास्त आपल्याला त्रास देणारी लोकेशन मूतखड्याचं तुम्हाला आता इथे दिसत असेल या स्लाइडमध्ये, अत्यंत बळावलेला आजार दिसतो. तुम्ही दोन्ही साईडला पेशंटच्या ह्या मोठे मोठे खडे होते किडनीमध्ये. पूर्वी ओपन सर्जरी केल्यानंतर जवळजवळ 2 ते 3 महिने रेस्ट घ्यायला लागायची. तर त्यामुळे आता पारंपरिक पद्धत अशी आहे की ही PCNL म्हणतो आम्ही त्याला, म्हणजे छोटंसं छिद्र करून पाठीमागच्या बाजूनी पेशंटच्या आपण किडनीमध्ये आत जायचं, आणि त्या स्टोनचे तुकडे तुकडे करून ते बाहेर काढायचे. आता तुम्हाला मी एक रेप्रेझेंटेशनसाठी इथे दाखवतोय की हे बघा, हे कसे असे बारीक बारीक मी, आणि हे साधारण 10 मिलीमीटर व्यासाचे छोटे छोटे की होल म्हणतो आपण त्याला, 10 मिलीमीटर त्याचा व्यास असतो. तर अशा पद्धतीने आत जाऊन आपण ते स्टोनचे तुकडे तुकडे करून पूर्ण बाहेर काढतो. तर ह्याची काय लिमिट आहे, तुम्हाला आता इथे दिसत असेल की हा एवढा मोठा स्टोन होता किडनीमध्ये, हा तुम्हाला दिसत आहे, आणि त्याचा पूर्णपणे आपण चुरा करत पूर्णपणे बाहेर काढलं गेलं. पण हे सुद्धा ऑपरेशन जरी PCNL आपण म्हणतो ओपन सर्जरीच्या कंपॅरिझनमध्ये निश्चितच हे एक वरदान मानलं पाहिजे, कारण कितीही मोठा स्टोन असला तरी आपल्याला PCNL पद्धतीने करता येतो. पण आता समजा PCNL करायचं झालं तर 20 mm पासनं 10 सेंटीमीटर पर्यंत असा PCNL जर केलं तर ऑब्व्हियसली 10 सेंटीमीटरच्या स्टोनला तर PCNL करावाच लागेल, पण 20 mm च्या स्टोनला देखील PCNL करायला लागायचं. त्याच्यामुळे रिकव्हरी टाइम थोडा 5 ते 6 दिवसाचा असतो, आणि नंतर 10 दिवस विश्रांती घ्यायला लागते. तर म्हणून PCNL जी आजच्या काळातली पारंपरिक पद्धत आहे मोठ्या स्टोनसाठी, ती सुद्धा आता काही अजून प्रगत
आपल्याला काही उपकरणं अवेलेबल आहेत आपल्याकडे, जेणेकरून ही सुद्धा आता पारंपरिक पद्धत कदाचित जुनी होईल काही कालांतराने, असं माझं मानणं आहे. आता तुम्ही इथे बघत असाल की हा मोठा स्टोन आपण बाहेर काढला. आता ह्याची पुढची स्टेप काय, की आपण पेशंटच्या पाठीमागच्या बाजूला छोटं छिद्र करतो आणि स्टोन आतमध्ये जाऊन फोडतो आणि आपण तो बाहेर काढतो. अशी कुठली प्रणाली जर आपल्याला डेव्हलप करता आली, की जी मी आता तुम्हाला दाखवतोय, की जेणेकरून मूत्र मार्गातनं मूत्राशयात जायचं आणि तिथूनच आपण किडनीमध्ये एंट्री करायची. आणि अशा वेळेनंतर तुम्हाला आता इथे ॲनिमेशन दिसतंय बघा, की किडनीतले स्टोन देखील मूत्र मार्गातनं वर जाऊन आपल्याला ट्रीटमेंट करता येतात. त्याला काही लिमिट्स आहेत फक्त. तर त्या लिमिट्स मात्र आपल्याला पाळाव्या लागतात, की साधारणपणे 25 ते 30 मिलीमीटरचा स्टोन असेल तर तो आपल्याला मूत्रमार्गातून वर जाऊन करता येतो. ह्याचा फायदा असा या इन्स्ट्रुमेंटचा, की हे एका दिवसात पेशंट घरी जातो. म्हणजे ज्या पेशंटला PCNL करून 4 दिवस राबायला लागतं हॉस्पिटलमध्ये आणि 10 दिवस विश्रांती घ्यायला लागते, तो पेशंट आता 1 दिवसात घरी जातो आणि 1 दिवस विश्रांती घेऊन कामावर जाऊ शकतो. म्हणजे ही झाली प्रणाली 20 मिलीमीटरच्या स्टोनसाठी. आणि म्हणूनच PCNL हे जे पारंपरिक मानलं जातं 20 mm च्या स्टोनला, तर 20 mm च्या स्टोनसाठी आता PCNL ही जुनी प्रणाली मानली जाईल. आणि आता हे या प्रोसिजरला आपण RIRS असं म्हणतो. आणि याच्यामुळे खूपच पेशंटचा फायदा झालाय. आम्ही जे लेझर वापरतो, तुम्हाला आश्चर्य वाटेल की ती जी लेझरची फायबर आहे, फायबर म्हणजे ज्याने आपण स्टोन तोडतोय, एक केस मनुष्याचा धरला तर त्याचं साईज असतो, म्हणजे थिकनेस असतो 80 मायक्रॉन एवढी त्याची जाडी असते एका केसाची. तुम्हाला आश्चर्य वाटेल, ही लेझर जी फायबर ब्लू कलरची दिसते आपल्याला आतमध्ये गेलेली, त्याचा व्यास आहे 200 मायक्रॉन्स फक्त. म्हणजे टेक्नॉलॉजीनी हे मिनिएचरायझेशन इतकं झालंय आणि हे लेझर इतकं पॉवरफुल आहे की त्याला स्टोन कितीही कडक असला तरी काहीही फरक पडत नाही, त्याचा चुरा होणारच. त्यामुळे आता तुम्ही ज्या अत्याधुनिक या सगळ्या पद्धती दाखवल्या, यामध्ये रुग्णाचा वेळ देखील वाचणार आहे आणि पूर्वी ज्या पद्धतीने उपचार होत होते त्यापेक्षा या उपचार पद्धती नक्कीच फार चांगल्या आहेत आणि रुग्णांनी या उपचार पद्धतीचा नक्कीच लाभ घ्यायला हवा. या संपूर्ण ट्रीटमेंट बद्दल जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर संपर्क साधून तुम्ही डॉक्टरांचं मार्गदर्शन घेऊ शकता. तर मूतखड्या संदर्भात आणि या उपचार पद्धतींबद्दल आपण डॉक्टरांकडून आणखीनही माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर नितीन दांडेकर. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं तुम्ही अत्याधुनिक आणि प्रगत या तंत्रज्ञानामध्ये नेमका फरक काय आणि कशा पद्धतीने उपचार होतात हे सांगितलं, याबद्दल आम्हाला आणखीनही जाणून घ्यायला आवडेल. निश्चितच. आता दर्शकांना मी सांगू इच्छितो की मूतखडा मोठा असला की आपण लेझर वापरतोय, पण मोठ्या मूतखड्यालाच लेझर वापरावं लागतं असं नाही. एक सिच्युएशन मी सांगतो तुम्हाला, की बारीक बारीक स्टोन असणारे पेशंट असतात आणि काही ऑक्युपेशन्स म्हणजे त्यांची समजा तुम्ही तो बस ड्रायव्हर आहे, तो पायलट आहे किंवा तो मर्चंट नेव्हीमध्ये काम करतो किंवा ऑइल रिगवर, आणि हे सगळे प्रॅक्टिकल, मी तुम्हाला जे काही उदाहरणं दिली ही प्रॅक्टिकल सिच्युएशन्स आहेत जनरल लाईफमध्ये, की जिथे पेशंट त्याचं जे काही म्हणजे ऑक्युपेशन आहे, या ऑक्युपेशनमध्ये तो असताना जर त्याला दुखायला सुरुवात झाली, ऑइल रिगवर आहे, दुखायला सुरुवात झाली, करणार काय? हेलिकॉप्टरने आणायला लागतं पेशंटला. आणि मर्चंट नेव्हीमध्ये असेल तर म्हणूनच हल्ली काय होतं की असे अनेक पेशंट आम्हाला मिळतात की ज्यांना छोटे छोटे अनेक स्टोन आहेत किडनीमध्ये आणि त्याला दर महिन्याला काहीतरी स्टोन खाली अडकून येणार आणि त्याला दुखायला सुरुवात होणार. आणि असा पेशंट म्हणतो की मला हे सगळे क्लिअर करून द्या. ही एक मी तुम्हाला इंटरेस्टिंग केस दाखवतो की ह्या पेशंटला स्टोन फार मोठा नाहीये, पण त्याला लिथोट्रिप्सी दिली, बरंच काय झालं, आता PCNL करायचं म्हणजे जीवावर आलं होतं, कारण कुठलीच पद्धतीने त्याचा स्टोन तुटत नव्हता. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की ह्या पेशंटला स्टोन कसा होता आतमध्ये, तर तो एक स्टोन नव्हता, तो अक्षरशः आपण एखाद्या पुडीत चणे कसे आपण घट्ट दाबून भरतो तसं तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिसेल की तेथे किडनीच्या एका प्रकारा म्हणजे एका लोकेशनमध्ये, त्याला डायव्हर्टिक्युलम असं म्हणतात, की एक असा पातळ पडदा तयार झाला होता आणि त्याच्या मागे हे छोटे छोटे स्टोन तयार झाले होते.
तो ट्रीटमेंट इतकी सोपी झाली की नुसतं लेझर मी तो पडदा कट केल्यानंतर तुमच्या ध्यानात आलं असेल, ते दिसतंय आपल्याला टीव्ही स्क्रीनवर, की अनेक छोटे छोटे खडे असे टाईटली पॅक्ड होते तिकडे आणि म्हणून ते निघत नव्हते, छोटे असून पण. तर हे अशी एक क्युरियस केस आहे. नंतर मर्चंट नेव्हीचे बरेचसे केडेट असतात की ज्यांना बऱ्याच वेळेला तिथे नॉनव्हेज खावं लागतं आणि पाण्याचं इश्यू पण असतो, त्यांना इंजिन रूममध्ये काम करतात. मी एक उदाहरण म्हणून सांगितलं. बऱ्याच पेशंटना 10-10 स्टोन असतात एका किडनीमध्ये आणि दोन्ही बाजूला 10-10 स्टोन, 15-15 स्टोन. तर आता ही मी तुम्हाला केस दाखवतो की तुम्हाला आश्चर्य वाटेल की ह्याच्यामध्ये ही एकच प्रणाली आहे की ज्याच्यामध्ये आपण आज पेशंटला कंप्लीट स्टोन फ्री म्हणतो आम्ही. म्हणजे पूर्णपणे त्याला स्टोनमधनं मुक्ती आपण त्यावेळेला देऊ शकतो. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल, हे बघा हा स्टोन किती छोटा आहे. आणि असे ह्या पेशंटला एका बाजूला 16 खडे होते आणि दुसऱ्या किडनीमध्ये 18 किंवा 19. मी या पेशंटचे साधारण 1.5 तास ऑपरेशन करून 34 खडे मी बाहेर काढलेत. आणि ही एकच प्रणाली आहे की ज्याच्यामुळे तुम्ही पेशंटला कम्प्लिटली स्टोन मुक्त करू शकता. ह्याचा अर्थ असा नव्हे की त्यांनी पथ्य पाळायचं नाही, 3 महिन्यांनी सोनोग्राफी करायची नाही. पण आजच्या तारखेला तुम्ही जेव्हा ऑपरेशन करता पेशंटचं, आणि हा पेशंट देखील एका दिवसात घरी जाऊन एकच दिवस आराम करून परत कामावर जाऊ शकतो आणि कामावर जाताना तो निर्धास्त असतो. तेही अतिशय महत्वाचं आहे. तो निर्धास्त आणि त्याचे एम्प्लॉयर्स असतात ते पण निर्धास्त असतात की ह्या पेशंटला काही त्रास होणार नाही कामावर असताना. आणि म्हणून ही प्रणाली अजून ह्याच्यात मॉडिफिकेशन होत राहतील, ती अजून मिनिएचराइज होत जाईल आणि अजून रिकव्हरी टाइम शॉर्ट होईल. अगदीच. या उपचार प्रणालीमध्ये जसं तुम्ही सांगतायत की आणखीन काही दिवसानंतर अद्ययावत तंत्रज्ञान येणार आहे, मात्र जितके ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी तितका मग पेशंटचा खर्च देखील होणार आहे, अशी कुठेतरी त्यांना भीती असते की ह्या उपचार पद्धती खर्चिक आहेत का? तर त्याबद्दलही काय सांगा. आता एक अनफॉर्च्युनेटली आपल्या इथे काय असतं की मी बऱ्याच वेळेला पेशंटशी बोलत असताना मी ट्रीटमेंट बद्दल बोलतो आणि मी नेहमी त्यांना सांगतो, यू मस्ट गेट कवर्ड अंडर इन्शुरन्स. आता मेडिक्लेम हा काउन्सिलिंगचा पार्ट आहे आणि मी तर म्हणतो मेडिक्लेम घ्यावा हे सांगणं हा ट्रीटमेंटचाच भाग झालाय सध्या. कारण ही अद्ययावत प्रणाली आहे, ही अजून भारतात मॅन्युफॅक्चर होत नाही आणि म्हणून ही काही प्रमाणात थोडीशी महागडी असते. पण त्याला उत्तर म्हणजे इन्शुरन्स घेणे आणि हे फार महत्वाची स्टेप आहे आणि खूप खर्चिक नाही तसं म्हणायला गेलं तरी. कारण काय होतंय, तुम्ही जेवढं जास्त प्रोसिजर कराल तेवढी ती कंपनी देखील ते इन्स्ट्रुमेंटची कॉस्ट कमी करते. आणि म्हणूनच मी दाखवत होतो की अद्ययावत प्रणाली याचा उपयोग आता की बऱ्याच वेळेला पेशंटला मल्टिपल जागेला स्टोन असतात. मी मगाशी किडनीचं उदाहरण दिलं, त्यात 17 स्टोन एका बाजूला, 16 स्टोन एका बाजूला. पण कधी कधी नळीमध्ये स्टोन आहेत, मूत्राशयात स्टोन आहेत, किडनीमध्ये स्टोन आहेत. अशा ठिकाणी देखील तुम्हाला आता हा व्हिडिओ दिसत असेल की एरवी पारंपरिक पद्धतीने ह्याला PCNL लागलं असतं, पण ह्याच्यामध्ये आपण कम्प्लीट क्लिअर करू शकतो या ॲडव्हान्स लेझर पद्धतीने. आणि आणखीन एक एक्स्ट्रीम उदाहरण की काही पेशंट खूप उशीर करतात यायला आणि त्यांचं दुखणं जीवावर बेतलेलं असतं. त्यांचं डायबिटिक असतात, क्रिएटिनिन वाढलेलं असतं, टेम्पररी किडनी फेल झालेली असते. मग अशा वेळेला काय करणार? तर त्याच्यात अजून एक प्रगत पद्धत अशी यायची आता की आपण PCNL 10 मिलीमीटरचं छिद्र पाडतो आणि दुसरी अद्ययावत प्रणाली लघवीच्या मार्गाने वर जातो. आता या दोन्ही पद्धती जर कंबाईन केल्या आणि त्यात अजून काही निघालं तर त्याला आम्ही म्हणतो ECIRS. आता 10 मिलीमीटरच्या व्यासाचं ओपनिंग करण्यापेक्षा 2 मिलीमीटर व्यासाचंच एक होल मारायचं किडनीमध्ये आणि खालून मूत्राशयातनं दुर्बीण वर टाकायची. याचा फायदा असा की तुम्ही ऑपरेशन तर खालनं करताय, पण त्याचा जो चुरा होईल तो त्या 2 मिलीमीटरचं छिद्र जे आपण वाढलंय त्यातनं तो लगेच बाहेर येईल. आणि ही जी प्रणाली ECIRS ही पर्टिक्युलरली ज्यांच्यावर अक्षरशः जीवावर बेतलेलं दुखणं आहे स्टोनमुळे, अशा पेशंटना खूप फायदा होतो. मी तुम्हाला एक मुद्दा व्हिडिओ दाखवतो. ह्या पेशंटचं क्रिएटिनिन वाढलं होतं, ही वॉज अ डायबिटीज असल्यामुळे दोन्ही बाजूला तुम्हाला दिसतंय इथे प्रचंड मोठे मोठे खडे होते आणि नॉट ओनली ऑन वन साइड, दोन्ही साइडला मोठे मोठे. तुम्हाला आता दिसत असेल मी एक छोटी छिद्र पाडून ती ब्लू कलरची ट्यूब तुम्हाला आत दिसते टाकलेली. त्याचं व्यास किती, बॉलपेनची आपली रिफिल असते तेवढा व्यास आहे त्याचा, फक्त अतिशय छोटं असतं ते. आणि हा स्टोन प्रचंड मोठा आहे आणि हा स्टोन आम्ही एका बाजूला तुम्हाला दिसेल इथे लेझरनी पूर्णपणे त्याचा चुरा होतो. शेवटी काय असतं, चुरा झाल्यानंतर तो आपण जी ट्यूब बसवली तुम्हाला दिसत असेल ब्लू कलरची, ही तुम्हाला मोठी दिसते पण ते मॅग्निफाईड आहे. त्याचा व्यास आहे बॉल पॉईंटची आपली रिफिल असते तेवढाच त्याचा व्यास आहे. आणि तुम्हाला आता दिसेल इथे की इतका त्याचा चुरा करून आपण हे करतोय. तुम्हाला दिसत असेल ते याच्यातनं
चुरा निघतोय बाहेर असा. आणि अशा पेशंटला या प्रणालीचा खूप फायदा होतो. म्हणजे आपण अजून एक पुढच्या स्टेपला आता आपण जातोय. आम्ही गमतीत म्हणतो की आपण एक वाक्प्रचार आहे आपल्या मराठीत की आपण अशी काहीतरी पद्धत आहे, एका दगडात आपण 2 पक्षी मारले, हा वाक्प्रचार झाला. इथे आमचा हा वाक्प्रचार वेगळा आहे. आम्ही एकाच पक्षाने 2 दगड मारतो, म्हणजे किडनी मधले पण आणि युरेटर मध्ये अडकलेले पण. सो वी यूज इट इन अ डिफरंट वे. सो हा वाक्प्रचार आमचा की आम्ही एका पक्षाने 2 दगड मारतो. गरोदर स्त्रियांमध्ये स्टोन हा बऱ्यापैकी हल्ली आढळतो, कारण त्यांना कॅल्शियम दिलं जातं बाळाच्या ह्याच्या हेल्थसाठी. तर त्यामुळे बऱ्याच वेळेला गरोदर स्त्रिया पण आपल्याकडे स्टोनचा पेन घेऊन येतात. आता अशा वेळेला मी जी प्रणाली दाखवली ती वापरता येते, पण जर समजा डिलिव्हरी पण थांबता आलं तर तसं करावं का? तर त्याच्यासाठी आम्ही काय करतो मग की टेम्पररी आम्ही फक्त आतमध्ये स्टेंट टाकतो. म्हणजे जसं एखादी गोष्ट आपल्याला ब्लॉक झाली आहे तर त्याला बायपास करायला आपण ट्यूब टाकतो आतमध्ये. जसं हार्ट ब्लॉक झाला की त्याला बायपास म्हणतो आपण, तसं याच्यामध्ये सुद्धा आपण तात्पुरतं 1, 2 किंवा 3 महिन्यासाठी बायपासची ट्यूब आत टाकू शकतो आणि पेशंटची डिलिव्हरी झाल्यानंतर तो स्टोन काढता येतो आपल्याला. आणि म्हणून ही प्रणाली एका वेगळ्या पद्धतीने पण आपण वापरता येते की 2 फेजमध्ये. डायरेक्ट ऑपरेशन करण्यापेक्षा आधी ट्यूब टाकायची आणि नंतर 2 महिन्यांनी ऑपरेशन करायचं. ट्यूब आतल्यात असल्यामुळे बाहेरनं आपल्याला काहीही त्या पेशंटला त्याचा त्रास होत नाही. अगदीच. त्यामुळे आता मुतखडा झालाय तर घाबरण्याचं कारण नाही आहे, काहीच कारण कारण नाही. आपल्याकडे उपचार पद्धतीच्या खरं तर वेगवेगळे ऑप्शन्स आपल्याकडे आहेत आणि त्या ऑप्शन्सने आपण गेलो तर नक्कीच या आजारावर आपण मात करू शकतो. आणि याच आधुनिक अद्ययावत उपचारांबद्दल आज तुम्ही आम्हाला इतकी महत्त्वाची माहिती दिली. तुमचे खूप खूप आभार. नमस्कार. त्याचबरोबर आरोग्यम धनसंपदामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.